मी स्वतः व माझी फॅमिली स्वतः याच्यामध्ये विक्टीम आहे. पहिली केस होती आमची ते मोहसिन शेख मर्डर केस, ते मॉल लिंचिंग झाली होती. हो हो, जे त्यामध्ये धनंजय देसाई यांचं नाव येतं. त्याने त्या कंपनीमध्ये इन्फोसिस कंपनीमध्ये एका महिलेचा मर्डर केला होता. सर, स्वारगेट केस बद्दल एक मला बऱ्याच आमच्या प्रेक्षकांना देखील क्युरिओसिटी आहे. आमची पूर्ण फॅमिलीमध्ये आजोबापासून आमचे सगळं माझी सैनिक आहेत, ज्याच्यासाठी आम्ही आमचे काका लोकांनी आणि ते सेवा केलेली. तुम्ही एकंदरीत असं म्हणताय की कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है क्या. ते हिंदीमध्ये सांगतात ना, हर कोई अपने किरदार में हीरो है, बस कुछ हीरो की फिल्में रिलीज नाही होत. कोर्टात अनेक प्रकरणं वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत सर, आणि त्याचा निकाल लागूच तर माणसाची ना मानसिकता खच्चीकरण होते की त्यांच्यावर लय परिणाम होतो, मानसिक परिणाम, मानसिक आघात होतो. ते विचार करतात का रे मी कुठं आलोय, माझे आई वडील का भांडतायत. नमस्कार. टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या पॉडकास्ट शोमध्ये एक आपण नवीन सुरुवात केली होती, वकिली पॅटर्न. वकिली पॅटर्नच्या आज दुसऱ्या एपिसोडमध्ये पुण्यातले अतिशय कॉन्ट्रोवर्शियल असलेले आणि अतिशय नावाजलेले वकील म्हणजेच ॲडव्होकेट साजिद शहा, ज्यावेळी पुण्यातल्या महत्त्वाच्या विषयांबद्दल चर्चा होते, ज्यावेळी पुण्यातल्या अशा केसेसबद्दल चर्चा होते की जे खूप महत्त्वाकांक्षी असतात, त्यामध्ये आमचे पुण्यातले वकील ॲडव्होकेट साजिद शहाजी यांचं नाव मात्र तिथं येतच. नावातच दम असणं हे साजिदजींची एक छोटीशी ओळख आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये साजिदजी आलेत. साजिदजी, मी तुमचं टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या या वकिली पॅटर्नमध्ये खूप खूप स्वागत करतो. थँक्यू फॉर मी इन्व्हाइट हिअर. येस. साजिदजी, आता आपण काही प्रश्नांकडे, मुलाखतीकडे तुमच्या वळणार आहोत, आणि हे चर्चासत्र अतिशय मनमोकळेपणाने होणार आहे. काही प्रश्न थोडेसे निगेटिव्ह असतील, पॉझिटिव्ह असतील, तर माझं मत आहे की त्यामध्ये माझं मत असं राहील की तुम्ही त्या प्रश्नांचं उत्तर हे न काही लपवता आणि न काही झाकता त्या प्रश्नाचे उत्तर द्याल, अशी मी तुमच्याकडून आशा व्यक्त करतो. प्रयत्न करणार. तर मी साजिदजी एका पहिल्या प्रश्नाकडे वळतो. साजिदजी, मला सांगा की नेमकं वकिलीत का तुम्ही आलात? याच्या मागचं कारण आहे की मी स्वतः व माझी फॅमिली स्वतः याच्यामध्ये विक्टीम आहे. काही वर्षापूर्वी आम्हाला पण न्यायाची लय गरज होती, पण त्यावेळेस आमच्यासमोर आमच्यासाठी उभा राहणारा खंबीर वकील नेता कोणी नव्हता. त्या सगळ्या गोष्टी पाहून तर स्वतःला विक्टीम फील झालं मला, कमी विक्टीम, आम्ही पण विक्टीम आहेत. तर आम्हाला पण या वकिली क्षेत्रामध्ये यावं लागेल. लोकांच्या न्याय हक्कासाठी, स्वतःसाठी व लोकांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी वकिली क्षेत्रात यावं लागेल, म्हणून ही क्षेत्र मी निवड केली. सर, तुम्ही आमच्या दर्शकांना सांगू शकता का नेमकी ती अशी काय घटना होती की तुमच्या मनावरती त्या वेदना घडल्या? ते सन 2000 साली, ते मी एवढं डिटेलमध्ये सांगू शकत नाही, ते ठीक आहे, दर्शकांना पण आहे, पण मोठी हानी झाली होती आमची. मोठा आघात झाला होता. ओके. मोठा क्राईम घडला होता जी. आमच्या फॅमिली सोबत, म्हणून त्या सगळ्या गोष्टी पाहून मी वकिली क्षेत्रात आलो. सर, तुमचं मूळचं गाव नेमकं कोणतं? माझ्या मूळचं गाव आहे पिळोदे, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव. बर. मग सर, तुम्ही जळगावचे आहात, आणि मग जळगावचे असताना नेमकं पुणे शहर तुम्ही का वकिलीसाठी निवडलं? पुणे शहर हे शिक्षणाचे माहेरघर आहे. ओके. विद्येचे माहेरघर म्हणून हो, विद्येचे माहेरघर आहे. आणि पुण्यामध्ये पुण्याची डिग्रीला प्रत्येक ठिकाणी एक स्टेटस आहे. बिलकुल. आणि पुण्याहून शिकून आलं म्हणजे मला मोठी गोष्ट, अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून मी पुण्यामध्ये लॉ करण्यासाठी आलो सन 2008 साली. 8 साली. हो. आणि मग तुम्ही प्रॅक्टिस कधी सुरुवात केली सर? प्रॅक्टिस मी अंडर स्टडीज मी 2012 पासून सुरू केली आहे. ओके. सिनियरकडे, आणि 2014 मध्ये पास आउट झाल्यानंतर मग इंडिव्हिज्युअल. बर. म्हणजे तुम्ही सिनियरचं नाव घेतलं, त्यातून एक प्रश्न माझ्याकडून उद्भवला की वकिली क्षेत्रात तुमचे नेमके कोण गुरुवर्य आहेत? आमचे वकिली क्षेत्रात 3 आहेत, नावं घेतो. सगळ्यात पहिले आमचे गुरुवर्य ॲडव्होकेट सुरेंद्र जानराव सर. हा. दुसरे ॲडव्होकेट अंबादास बनसोडे सर. जी. आणि तिसरे शाहीर अख्तर सर. जी. ज्यांनी वकिली क्षेत्रात इथपर्यंत प्रवासात येईपर्यंत मला लय मदत केली आहे. तर नेमकं सर, या प्रवासाची सुरुवात कुठून आणि कशी झाली? 2014 पासून. हा. पहिली केस होती आमची
ते मोहसिन शेख मर्डर केस, ते मॉब लिंचिंग झाली होती. हो हो, जे ज्यामध्ये धनंजय देसाई यांचं हो, हो, नाव हो. येतं असं काय? त्याच्यामध्ये मी विक्टीमच्या भावातर्फे होतो. ओके. हो, आणि त्यानंतर इन्फोसिस मर्डर केसमध्ये आरोपीतर्फे बाबिन सायकिया नावाचा एक वॉचमॅन होता. जी. त्याने त्या कंपनीमध्ये, इन्फोसिस कंपनीमध्ये एका महिलेचा मर्डर केला होता. त्यामध्ये मी आरोपीतर्फे होतो. त्यानंतर आता स्वारगेट बलात्काराच्या केसमध्ये मी आरोपीतर्फे होतो. जी जी. हो. सर, स्वारगेट केस बद्दल एक मला बऱ्याच आमच्या प्रेक्षकांना देखील क्युरिओसिटी आहे. नेमकं काय वाटतं सर तुम्हाला, ते जे विक्टीम आहे किंवा जे दोन्ही पर्सन्स आहेत, आता तुम्ही आरोपीच्या बाजूने देखील आहात असं कळतं, तर आरोपी तुम्हाला वाटतं सर हे खरा आहे की खोटा, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? हे न्यायप्रविष्ट प्रकरण हा, आहे, हा. याच्याबद्दल काही बोलता येत नाही. जी जी. आता जी. जे नाही, हे खोटा- टेक्निकल तुमची भाषा तुम्ही टेक्निकल पद्धतीने मांडलेली, तांत्रिक हो, हो, हो. दृष्टीने तुम्ही एकदम सतर्क हो. बातमी हे मांडली, कारण की शेवटी तुमचा तो आशिल आहे Yes. आणि आशिलाबद्दल तुम्ही हे बोलू शकत हो, नाही, हो. योग्य आहे. आता जे कोर्ट शेवटी जे मेहरबान कोर्ट निर्णय देईल त्याच्यावर अवलंबून. जी जी जी. Yes. सर, तुमचं नेमकं सर वय किती आहे? आता माझे वय 37. 37 एज. हो हो. सर, तुमचे भरपूर व्हिडिओज आम्ही सोशल मीडियावरती पाहत असतो आणि त्यामधल्या जास्त करून काही असे सॉंग्स असतात, असे म्युझिक असतात जे इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंग असतात आणि ते तुम्ही जिममध्ये शूट करता. हो. मी वय विचारायचं कारण हे होतं की तुम्ही तुमच्या वयाला हरवलंय. हम्म. ह्याचं नेमकं मागच्या नेमकं काय कारण आहे सर? आजच्या जगामध्ये धावपळीचं धावपळीचं जग आहे सर. लय धावपळीचं जग आहे आणि स्वतःसाठी वेळ काढणे ही लय मोठी गोष्ट आहे. जी. आणि लहानपणापासून मी वकिली क्षेत्रात येण्यापूर्वी मी आमची पूर्ण फॅमिलीमध्ये आजोबापासून आमचे सगळं माझी सैनिक आहेत, जी. ज्याच्यासाठी आम्ही आमचे काका लोकांनी आणि ते सेवा केलेली आहे. जी सर. आमच्या आजोबांनी पण सेवा केलेली आहे. जी. तर मी पण आर्मीमध्ये जाणार होतो आणि त्यावेळेस लहानपणापासून व्यायामाची आवड आहे, घरातच येते. जी. आणि आज देखील व्यायामासाठी वेळ काढतो, कारण की स्वतःच्या शरीराला वेळ देणे जी. फार गरजेचे आहे. खरी गोष्ट. कारण की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये जी. कुठल्याही वयात हं. भयंकर आजार जडतात. झोप वेळेवर होत नाही, हा कामाचा ताण, हा. स्ट्रेस लाईफ, जी, खरी गोष्ट. फॅमिली टेन्शन, कमाईचे टेन्शन. वकिली क्षेत्रात आपल्याला माहिती आहे सगळ्यात जास्त स्ट्रेसची लाईफ खरी वकिलीची. गोष्ट. खरी आजच्या तारखेमध्ये सगळ्यात जास्त टेन्शनचे जे आहे प्रॉब्लेम ते वकिलांना आहे, खरी गोष्ट. कारण की त्यांच्यावर समाजाची जबाबदारी आहे. खरी गोष्ट. त्या लोकांच्या न्याय हक्कासाठी लढतात. त्याच्यामुळे अशा धावपळीमध्ये स्वतःचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी वेळ काढणे गरजेचे आहे. खरी गोष्ट. आणि आपण ते मला एक विचारलं की ट्रेंडिंग सॉन्ग का ठेवतात, कारण की वयाला बंधन नाहीये. नाही नाही, खरी गोष्ट. वयाला बंधन नाहीये. आणि दुसरी गोष्ट, ट्रेंडिंग सॉन्ग मी यामुळे ठेवतो कारण की जे आपल्या मनाला जे चांगलं वाटतं ते आपण करावं. जग काय म्हणेल, लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, याच्याकडे लक्ष म्हणजे द्यायचं. तुम्ही एकंदरीत असं म्हणताय की कुछ तो लोक कहेंगे, लोगों का काम आहे काय ना. जी. येस. जी. आणि ते जिमचे व्हिडिओ टाकण्याचं कारण लोकांना मोटिवेट व्हायला पाहिजे ना, मिळतंय. की लोक ते व्हिडिओ पाहून ते विचार करतील, एवढा मोठा वकील आहे आणि व्यायाम करतोय आणि ते स्वतःचा वेळ लोकही काढतोय. त्यामध्ये प्रवृत्त होते, हा. ते लोकही मग- त्याच्यामध्ये सामावून. येस येस तर मग मोटिवेशनल साठी थोडं असतं माझं. सर, मी बघत असतो, म्हणजे मी ते यासाठी विचारलं की तुम्ही वकील आहात. येस. मला असं वाटतंय की कदाचित तुमच्यामध्ये एक रोल मॉडेल, एक तुमच्यामध्ये ऍक्ट्रेस देखील थोडंसं तुमच्यामध्ये येतंय, जाणीव असं त्या गाण्यांमधून येत असतं. तर तुम्हाला मॉडेलिंग किंवा तसं कला क्षेत्रातलं काही आवड आहे का सर? ते काय आहे ना, ते हिंदीमध्ये सांगतात ना, हर कोई अपने किरदार में हीरो है, बस कुछ हीरो की फिल्में रिलीज नाही होत. ओके ओके ओके, क्या बात आहे सर. येस. सर, मागील काळात तुम्ही एका विशिष्ट वकिलाबरोबर सातत्याने दिसायचे, हो. म्हणजे मित्र देखील होते. आज त्यांच्याबरोबर दुरावा आहे किंवा थोडंसं लांब लांब दिसत आहेत, ते नेमकं काय सर त्याच्या मागचं कारण? आता ते त्यांच्या लाईफमध्ये बिझी आहेत, मी माझ्या लाईफमध्ये बिझी आहे. ते हा. त्यांच्या वकिली क्षेत्रात ते नाव कमवतात, मी माझ्या वकिली क्षेत्रात नाव कमवतो. असं. तटस्थ, इथंही ते तुम्ही तटस्थच भूमिका घेताय सर. हो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया सर. हो. पुण्यामधल्या अनेक प्रकरणांमध्ये सर, आम्ही तुम्हाला ज्यावेळेस प्रकरणात पाहतो हो. तर सर्वात जास्तीत जास्त ते वादग्रस्त प्रकरणांमध्ये तुमचं समावेश दिसून येतो. नेमकं काय त्याच्या मागे कारण आहे सर? त्याच्यामध्ये काय, मी एक फौजदारी वकील आहे. क्रिमिनल लॉयर आपण त्याला येस सर. एव्हरी पर्सन इज इनोसंट अनलेस प्रूव्ह दी गल्टी.
ओके. प्रत्येक व्यक्ती हा निर्दोष आहे जोपर्यंत त्याचं गुन्हा सिद्ध होत नाही. सिद्ध होत नाही. हा सिद्धांत आहे कायद्याचा सिद्धांत, जी. प्रोव्हिजन. तर माझ्याकडे जे असे केसेस येतात, मी फौजदारी वकील असल्यामुळे सगळ्या लोकांना माझ्या बाबतीत माहिती आहे की असे प्रकार शहा वकिलांकडे वळवायचे. खरी गोष्ट. तर मला असे प्रकरणामध्ये तुमच्यासारखे भरपूर पत्रकारांचे फोन येतात, अशा लोकांचे फोन येतात ज्यांच्याकडे माझे नंबर आहेत. जी. सोशल वर्कर लोकांचे फोन येतात, सर ही केस तुम्ही हँडल करा, जी. कॉम्प्लिकेटेड केस आहे. जी. तर आम्हाला जर कोणी येत नसेल तर आम्हाला यावं लागतं. खरी गोष्ट. येस. शेवटी कायदा आहे, कायदा सगळ्यांसाठी समान आहे. आरोपी असो, फिर्यादी असो, विक्टीम असो, सगळ्यांना कायद्याने सगळ्यांना समानता दिली. समानता दिलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही फक्त आमची वकिली, आम्ही कर्तव्य, आमची ड्युटी आम्ही व्यवस्थित पार पाडतो. मी कायद्याच्या एका पुस्तकामध्ये वाचलं होतं की 4 गुन्हेगार वाचले तरी चालतील, मात्र एक निर्दोषाला शिक्षा नाही झाली. पण हे नेमकं काय सर, काय आहे ते ब्रीदवाक्य? हे जे तुम्ही शब्द बोललेत ना, त्याला मी अगोदरच बोललो की एव्हरी पर्सन इज इनोसंट अनलेस प्रूव्ड गिल्टी. तर तुमचे तिथं आन्सर आलंय येस येस येस. की चुकीच्या पद्धतीने एकावर अन्याय व्हायला नको. हा. जर एखादी व्यक्तीवर खोटा आरोप लावला असेल, आजकाल काय ना ट्रेंड सुरू झालंय की कुठल्याही व्यक्तीवर जर सोशल मीडियावर जर त्याच्या विरोधात कुठलंही काय क्राईम किंवा न्यूज बातमी आली, तो लोक त्याला काय करतात की त्याला टार्गेट करतात. बरोबर. पण शिक्षा देण्याचं काम आणि आरोप आहे का नाही हे ठरवण्याचे काम मेहरबान कोर्टाचं असतं. पण सोशल मीडियामध्ये त्याला अगोदर डिक्लेअर करून टाकतात, त्याचं मानहानी होते. येस. हे सगळं थांबायला पाहिजे. बरोबर. कारण की शिक्षा देण्याचं ठरवण्याचं काम कोर्टाचं असतं. मग हु आर यू अँड मी टू डिसाइड हु इज अ कल्प्रिट आणि हु इज इनोसंट? वी डोंट हॅव राईट टू डिसाइड, टू कम्पेअर. सर, कोर्टात अनेक प्रकरणं वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत सर, आणि त्याचा निकाल लागूच तर माणसाची ना मानसिकता खच्चीकरण होते. यावर तुमचा काय विचार आहे? छान प्रश्न विचारला तुम्ही. काय ना, क्राईम रेट वाढलाय, बर्डन कोर्टाकडे बर्डन जास्त आहे. एवढं केसेस आहेत, आम्ही स्वतः बघतो आमच्याच प्रकरणामध्ये. याच्यामध्ये खच्चीकरण होण्याचे कारण नाही आहे. थोडं उशीर होतं पण न्याय मिळतं. भारताचा संविधान, आपला जे कायदा आहे, संविधानाने दिलेले कायदे आहेत, बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलेलं आहे त्याच्यामध्ये ते प्रोव्हिजन आर्टिकल दिलेले आहेत, सगळ्यांना न्याय मिळतो. पण डायरेक्टली जर आपण तात्काळ जर कोणाला जर शिक्षा देऊन टाकली आणि जर तो निर्दोष निघाला, मग काय? म्हणून त्या प्रक्रियानुसार त्या प्रक्रिया कोर्टाच्या पार पाडाव्या लागतात. पण सर असं पण आहे ना की आज मी ऐकतोय की 10,000 केसेसच्या मागे एक जज आहे, असं काहीतरी बरेचदा ऐकण्यात येतं. 2,000 4,000 असं काहीतरी आकडा आहे. तसं नाही. फक्त एवढं आहे, बर्डन आहे, दुसरं काय नाही. बाकी हे सगळे अफवा आहे. हा. ओके. जी सर. कारण की जो फेस करतो काय कोर्टात येऊन, त्याला कळतं अरे यार आपण कुठंतरी चुकतोय, आपण चुकीच्या हे मेंटॅलिटी तयार केली, अरे एवढं केसेस आहेत आणि एवढं उशीर का लागतंय. जेव्हा त्याच्यावर स्वतःवर बीतत नाही तोपर्यंत त्याला कळत नाही की कोर्टामध्ये कसं स्टेप बाय स्टेप जावं लागतं. तुम्ही डायरेक्टली म्हणाल आत्ताच आम्हाला न्याय द्या, आत्ता तुम्ही शिक्षा द्या, आत्ता तुम्ही जजमेंट करा, असं होणार नाही. शेवटी ते कायद्याच्या जे प्रोव्हिजननुसार आणि ते प्रक्रियेनुसार आपल्याला ते पार पाडावं. हो, तो कायदाच आहे ना तसा. बरोबर. प्रश्नाकडे आपण वळूयात सर, की तुम्ही वकिली क्षेत्रात स्पेशली कोणत्या प्रकारची कामे करताय सर? तुम्ही फौजदारी तर बोलत, मात्र त्यामध्ये पण काही अनेक प्रकरणं असतात जे तुम्ही घेताय असं? हो, मी माझ्याकडे जास्त म्हणजे फौजदारीमध्ये जर क्राईममध्ये बघितलं तर जास्तीत जास्त हाफ मर्डरचे केसेस 307चे, मग तुम्हाला सांगू चिटिंगचे केसेस आहेत, आणि फॅमिली मॅटर्स भरपूर आहेत. नवरा बायकोचे भांडणे, आणि आर्थिक गुन्हे संदर्भात प्रकरण येतात, आणि मारहाणीचे तर भरपूर आहे. तर फौजदारी वकील म्हटल्यावर याच्यामध्ये सगळे हे प्रकरण येतात. आणि ऍडिंग म्हणून मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे फॅमिली मॅटर पण जास्त आहे. बरोबर. हो. यामुळे सर मी मागच्या काळात ऐकतो की एका दिग्गज राजकीय नेत्यांकडून तुम्हाला राजकारणाची ऑफर आली सर. हो. तर ते काय प्रसंग होता आणि तुम्ही त्यामध्ये ती संधीची तुम्हाला सोन्यासारखी संधी आली, मात्र तुम्ही ती निवडली नाही, त्यामागचं काय असं कारण होतं सर? मला त्यावेळेस वकिली क्षेत्रात माझं नाव कमवायचं होतं. मी राजकारणात देणार आहे पण अजून वेळ आहे. सध्या माझं फोकस वकिलीवर आहे, कारण की माझ्याकडे एवढे प्रकरण आहेत, मला लोकांच्या न्याय हक्कासाठी लढायचं आहे कोर्टात, म्हणून मला राजकारणाला वेळ देता येणार नाही. तरी माझी भूमिका मांडतो मी
सोशल मीडिया माध्यमांवर माझी भूमिका मांडत असतो. सर, अनेक वकील जे आहेत ते धनधांगडण्यासाठी म्हणजेच पैशावाल्यांसाठी वकिली करतात. तुमचं वकिली पॅटर्न जो आहे तो गरिबांसाठी आहे का पैशावाल्यांसाठी? छान प्रश्न विचारला तुम्ही की गरिबांसाठी की धनदांडग्यांसाठी. वकिली हे नोबेल प्रोफेशन आहे, हा व्यवसाय नाहीये. हम्म. हा सामाजिक हितासाठी काम करणारा वर्ग आहे, नोबेल प्रोफेशन आहे. हम्म. तर याच्यामध्ये आपण जे प्रश्न मांडलेत की धन गरिबीसाठी, न्याय हा बिकाऊ नाहीये. हम्म. सगळ्यात पहिला तुम्हाला सांगतोय, जसे हे बिकाऊ नाहीये. खरी गोष्ट. दुसरी गोष्ट, आमच्याकडे सगळ्या प्रकारचे पक्षकार येतात, धनदांडगे येतात, गरीब येतात. पण आमची जी जबाबदारी आहे, एका वकिलाची जबाबदारी आहे की ज्याच्यावर अत्याचार झालेला आहे, जो खरोखर विक्टीम आहे, त्याला न्याय देण्यासाठी तुमची धडपड असावी. हम्म. फक्त पैसे पैसे नका. नाही. पैशांसाठी पैसे बघा, पैसे कमवणे हा बेसिक रूल. कारण पैसे वकिलांचे बघा, सगळ्या फील्डमध्ये जा तुम्ही, पैसे बेसिक गरज. खरी गोष्ट. पैसे कमवणार तर घर चालवणार, बरोबर ना? बरोबर. हा, पण कसं आहे, वकिलाची जबाबदारी लई मोठी आहे हम्म. समाजासाठी, समाजामध्ये. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की कायदा सुव्यवस्था, हम्म. कायदा Law and सुव्यवस्था, order. लॉ अँड ऑर्डर पण मेंटेन करण्यासाठी वकिलाची लई महत्वाची भूमिका आहे. भूमिका आहे. राहिली गोष्ट धनगांडण गरीब असं काही नाहीये, फक्त हे अफवा आहे. अफवा आहे. हो. तुम्ही सर अनेक गृहस्थांचे जे प्रकरण असतात, म्हणजे फॅमिलीचे तुम्ही प्रकरण मध्ये तुम्ही दिसून येतात, बरोबर. तर त्यामध्ये तुमची एक मिठवण्याची भूमिका असते. त्याला तुम्हाला ऊर्जा आणि प्रेरणा कुठून मिळाली सर? स्वतःच्या फॅमिलीने. कारण की मी बघतो प्रत्येक फॅमिलीमध्ये भांडणं होतात, हम्म. प्रत्येक नवरा बायकोमध्ये भांडणं होतात. पण त्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये ज्या लहान मुलांच्या नुकसान होतं, Mentality. मेंटलीवर त्या डोक्यावर जे परिणाम होतो मानसिकरित्या, हम्म. तर ते लय डेंजर. नवरा बायको तर भांडणे का आधी तर उद्या ते एक होतात, हम्म. पण काय त्यांच्यावर जे परिणाम होते त्याला काय, त्यांचे जे नुकसान होते ते कोण भरून देणार? हम्म. या गोष्टींच्या वकिलांनी पण जाणीव ठेवायला पाहिजे. आपण म्हटले ना का तुम्ही जोडून घेतात, हो मी कॉम्प्रोमाइज करतो, माझ्या फॅमिली मॅटर्समध्ये माझं मॅक्सिमम जे प्रकार आहेत मी तडजोड केलेली आहे. हम्म. मी डायव्होर्स लवकर होऊ देत नाही. हम्म. माझे शेवटेपर्यंत माझे प्रयत्न असतात की नवरा बायकोंनी एक व्हावं, हा. प्रकरण मिटवावं, अॅम्बिकेबली सेटलमेंट करावं, मुलांकडे स्वतःसाठी आणि स्वतःच्या मुलांसाठी जगावं. कारण की आपली पण फॅमिली आहे. बरोबर. म्हणून जर आपली फॅमिली आहे तर मग आपण पण लोकांसाठी ते विचार करावं. मी कोर्टात बघतो जेव्हा नवरा बायकोंचे भांडणे सुरू होतात, तर ते सोबत आहे ना, नवरा बायको ते लहान मुलांना पण आणतात. तर त्यांच्याकडे बघून लय कीव येतं. कशी की त्यांच्यावर लय परिणाम होतो, मानसिक परिणाम, मानसिक आघात होतो. ते विचार करतात का रे मी कुठं आलोय, माझे आई वडील का भांडतायत? तर ह्या गोष्टी आई वडिलांना कळायला पाहिजे. म्हणून आमचं जास्तीत जास्त आमचे हे विचार असतात की यांचं प्रकरण मिटवावं, अॅमिकेबली आणि सेटलमेंट करावं, आणि त्या मुलांच्या भविष्याकडे विचार करून आणि काही गोष्टी सहन करून. हम्म. आजच्या धावपळीच्या जगामध्ये लहान लहान गोष्टीमुळे भांडण होतात. काही नाही, मोठे भांडणे आहेत नवरा बायकोंचे, बघतोय आम्ही प्रकरणामध्ये. इगोचे भांडणे आहेत, लय इगोचे भांडणे आहेत. पण ते इगोमुळे नुकसान कोणाचे होत आहे? लहान मुलांचे. लहान मुलांचं होतं. त्यांच्या भविष्याचे काय, त्यांच्या शिक्षणाचे काय, बरोबर ना? बरोबर. त्यांच्या संगोपनाचे काय? खरी गोष्ट आहे. एक मुलगा राहिला, 2 मुलगे राहिले, 3 राहिले, मुलगी राहिली सोबत लहान, त्यांचे काय? तर असं प्रकरण आम्ही दोघं नवरा बायकोंना लय समजवतो, प्रत्येक तारखेला समजवतो. बघ बाबा, संसार कर. महिला असेल तर तिला समजवता, संसार कर. पण कधी आम्ही, माझा रेकॉर्ड आपण बघून खावं, माझ्या कुठल्याही प्रकरणात तुम्ही असं माझ्या कुठे दिसणार नाही की मी नवरा बायकोमध्ये भांडण लावून कोर्टामध्ये त्यांचे वादविवाद वाढवून त्यांना वेगळं केलंय, असं कुठं दिसणार नाही. माझे प्रयत्न तर 100% प्रयत्न असतं की वकिलाची जबाबदारी आहे. बिलकुल. वकील म्हणजे फक्त लोकांच्या नजरेमध्ये वकील बघितलं का रे पैसे कमवणारा माणूस, परंतु जोपर्यंत त्या व्यक्तीला वकीलची गरज पडत नाही तोपर्यंत त्या वकिलाची त्याला किंमत कळत नाही. खरी गोष्ट आहे. लक्ष ठेवा. बरोबर. तुम्ही कितीही वकिलाला काही पण बोला, पण जेव्हा तुम्हाला गरज पडते ना, तेव्हा तुम्हाला जाणीव होते की आयुष्यात वकिलाचे सोबत होणं किती महत्वाचे आहे. बरोबर. खरी गोष्ट आहे. तसं. वकिलांबद्दल अनेक नागरिकांमध्ये खूप चुकीचा मेसेज पसरवला गेलेला आहे, आणि काही वकील हे फक्त पैशासाठी वकिली करतात असं देखील
बोललं जातं, ऐकण्यात येतं, ऐकण्यात त्यावर तुझं आपलं सर तुमचं त्यामध्ये काय मत असेल? मी अगोदर तुम्हाला स्पष्ट सांगितले की वकील हे व्यवसाय नाही आहे, हे एक नोबेल प्रोफेशन आहे आणि न्यायासाठी लढणारा ऑफिसर ऑफ द कोर्ट आहे. Okay. तर हे जी चुकीची माहिती पोहोचवतात त्यांचे वैयक्तिक आहेत, त्यांचे वैयक्तिक ते मतं मांडतायत. जी पण वकिलाला जे बदनाम करतायत ते चुकीचे आहे. कारण की व्यवसाय हे व्यवसाय नाहीये ना, नाही वकिली क्षेत्र हे व्यवसाय क्षेत्र नाहीये. नाही. तर भरपूर लोक असं आहे वकिलाबाबत तोंडावर मागे. आता मला बघा, माझ्या बाबत पण भरपूर लोक चुकीचे कमेंट करतात, चुकीचे आरोप लावतात. माझ्यावर पण केसेस झाले होते, खोटी अॅट्रॉसिटी झाली होती, खंडणीची केस झाली होती. काय मी ते सिद्ध केलं का ती खोटी केस होती. म्हणजे एक वकील जर तुमच्या बाजूने लढतोय तर माझी जबाबदारी आहे की तुम्हाला न्याय देण्यासाठी कोर्टात मी प्रयत्न करणार. पण समोरच्या लोकांना जर त्याचा गैरसमज होत असेल आणि तो गैरसमज घेऊन आमच्यावर खोटा आरोप करत असेल ते निंदनीय आहे. माझ्यावर अटॅक देखील झाला होता, हल्ला देखील झाला होता. भरपूर लोकांनी माझ्यावर अटॅक केलं, मला बदनाम केलं, आज देखील करतात, खोटे आरोप लावतात, काहीतरी बडबड करतात. तर अशा लोकांना जर आपण जबाब देत बसला तर आपली क्रेडिबिलिटी कमी होते. खरं बरोबर. आपण लोकांना बोलण्यापासून, विचार करण्यापासून थांबवू शकत नाही. शेवटी मी एकच बोलणार की आमचा हा वकील व्यवसाय नाहीये, नोबेल प्रोफेशन आहे. आम्ही ऑफिसर ऑफ द कोर्ट आहोत आणि आमच्यावर जबाबदाऱ्या आहेत लोकांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी. एवढंच. अनेक युवक समजा आता वकिली करायचे त्यांच्या विचारात येते व त्यांच्या मनात आहे, त्यांना तुम्ही काय एक ऊर्जावान संदेश द्याल किंवा त्यांना काय प्रेरणा द्याल? वकिली हे नोबेल प्रोफेशन आहे. महात्मा गांधी वकील होते, भारताचे पहिले पंतप्रधान वकील होते, बाबासाहेब आंबेडकर, जेवढे नामांकित लोक होते, थोर पुरुष सगळे वकील होते. वकील हे नोबेल प्रोफेशन आहे. समाजासाठी लढणार आहे, विक्टीमसाठी, लोकांच्या न्याय हक्कासाठी लढणारा वकील वर्ग आहे. वकील वर्ग हा प्रोफेशन फक्त पैसे कमवणारा, व्यवसाय करणारा हा कदाही नाही. जर एका वकिलाने जर ऑफिस उघडली तर ते कमिशन ऑफिस होत नाही, हे सेवासाठी उघडलेले ऑफिस असते. हे हायकोर्टाने त्या जजने सांगितलेल्या गोष्टी आहेत. तर वकील फक्त लोकांच्या मनामध्ये जी नेगेटिव्हिटी आहे ते लोकांनी ते काढावे का वकील फक्त पैसे कमवताना खोट्या, असं काही नाहीये. चुकीची भावना निर्माण केलेली आहे आणि लोकांनी वकिली का करावी, लॉ का करावी, वकिली फील्डमध्ये का हवे? कारण की याच्यामध्ये तुम्हाला एक रिस्पेक्ट मिळणार, तुम्हाला एवढं शिकायला मिळतात, सामाजिक आर्थिक घडामोडी ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला जाणीव असणार. तुम्हाला एक जेव्हा पदवी मिळते वकिलाची तेव्हा तुमच्यावर लई मोठी जबाबदारी येते, समाजाची जबाबदारी. बरोबर. लक्ष ठेवा, वकील म्हणजे काय? सोशल प्राणी ना, समाजासाठी लढणारा प्राणी. नोबेल प्रोफेशन म्हणतात त्याला. म्हणून ह्या गोष्टींसाठी जर त्यांना समाजा हितासाठी, लोकांच्या न्याय हक्कासाठी जर त्यांना यायचं असेल तर त्यांनी मोस्ट वेल. सर मला सांगा, भविष्यात तुम्ही एक आम्हाला वकील म्हणून दिसणार की एक राजकीय नेते म्हणून दिसणार? राजकीय नेते म्हणून, पण वकील तर आहे, शेवटपर्यंत वकिली तर करणारच आहे. पण राजकीय नेत्यामध्ये राजकारणात ते येण्याची भूमिका आहे माझी. पण काय कधी इच्छा येणार आहे सर, नेमकी काय इच्छा असेल तुमची? म्हणजे नगरसेवक, आमदार, खासदार की डायरेक्ट कुठं आपल्या चांगल्या हे डिपेंड ऑन दॅट परिस्थिती, त्या सिच्युएशनवर डिपेंड आहे. Yes. आता मी जर म्हटलं मला नगरसेवकाचे, आमदार, खासदार असं नाही, काही नाही. फक्त राजकारण यायचे. लोकांचे असतात विचार राजकारणामध्ये वेगवेगळे, पण माझे विचार आहे मी सांगू शकत नाही, फक्त यायचे राजकारणात. एवढं. कुठल्या पक्षाकडे कल पाहताय सर तुम्ही? आज तुम्ही कुठल्या पक्षाला एक समजता की हे पक्ष? मला आपल्याला माहित नाही. मला 2-3 राष्ट्रीय पक्षाकडून मला ऑफर आलेली आहेत, त्यांचं नाव घेऊ शकत नाही मी. पण सध्या मी स्किप केलेलं आहे. अजून थोडं वेळ आहे राजकारणात यायला, कारण की राजकारणात आल्यावर मग मला पूर्ण वेळ राजकारणाला देता येईल म्हणून मी सध्या फक्त आता वकिलीकडे लक्ष देतो. शेवटचा प्रश्न घेऊया सर. टाइम्स ऑफ महाराष्ट्र चॅनलबद्दल काय सांगाल सर, तुमचं काय मत आहे? मी टाइम्स ऑफ महाराष्ट्राचे सगळे मी न्यूज बघतो. जबरदस्त समाजामध्ये जे सत्यता मांडतात तुम्ही, त्याला सॅल्यूट आहे. थँक्यू. कारण की आजच्या तारखेमध्ये सत्यता मांडणारे चॅनल लय कमी आहे. जी सर. कारण की चॅनलला लोकांनी आता गोदे मीडिया नाव ठेवलं. जे जनतेचे प्रश्न जे मांडायला पाहिजेत चॅनलवाल्याने ते मांडत नाहीये.
पण टाइम्स ऑफ महाराष्ट्र जे तुमचे चॅनल आहे मी बघतोय, प्रत्येक ठिकाणी आपण दूर दूर कुठल्या कानाकोपऱ्यात जाऊन तुमचे जे रिपोर्टर्स आहेत ते न्यूज कव्हर करतायत. महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या पुण्यामध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन तुम्ही न्यूज कव्हर करताय. लोकांपर्यंत तुम्ही सत्यता तुम्ही आणून देतायत, तुम्ही सत्यता बाहेर करतायत. लय मोठी गोष्ट आहे. आणि असे चॅनल समाजामध्ये होणे आणि असणे लय महत्त्वाचे आहे. आणि बेस्ट ऑफ लक आपण टाइम्स ऑफ महाराष्ट्र चॅनलला, की ज्याने आपण मला इथं इन्व्हाइट केलं आणि मला बोलवून तुम्ही इथं माझं ब्रॉडकास्ट केलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि आम्ही नेहमी तुमच्या संपर्कात राहू आणि टाइम्स ऑफ महाराष्ट्राला पण मदत करत राहणार आम्ही. कुठल्याही प्रकारची लिगली असो, आपण कुठल्याही प्रकारची, कारण की तुम्ही सत्यता मांडताय जी आणि सत्यता मांडणारे चॅनल सोबत आम्ही नेहमी उभं आहोत. धन्यवाद सर, धन्यवाद. येस. आज आपल्याबरोबर पुण्यातील एक असे वकील होते की त्यांची इतकी जबरदस्त अनकही कहाणी आज त्यांनी आपल्याबरोबर मांडलेली आहे. आणि खूप महत्त्वाच्या त्यांच्या जीवनातल्या प्रवासामधल्या अनेक त्यांनी आज गोष्टी आपल्यासमोर उजेडात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा राहतील सर, की तुम्ही देखील राज्यातल्या टॉप 10मध्ये, टॉप 3मध्ये, टॉप 5मध्ये जे काही होईल किंवा टॉप 1 हे वकिलीमध्ये जावं. माझे तुमच्यासाठी शुभेच्छा राहतील, आमच्या टाइम्स ऑफ महाराष्ट्र शुभेच्छा राहतील. येस. आज आपण वकिली पॅटर्नचा भाग 2 इथेच थांबूया. भेटूयात पुढच्या वकिली पॅटर्नच्या भाग 3मध्ये. आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा कोण पुढचा वकील असणार किंवा कोण आणलं पाहिजे, कोण वकील आला पाहिजे, ज्यांचं तुम्हाला ऐकायला आवडेल. धन्यवाद. मी होतो मुजम्मिल शेख, टाइम्स ऑफ महाराष्ट्र.